पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं। मोदी शहांनी कधीच बाळासाहेबांचा अपमान केला नाही। उद्धव ठाकरेंचा तोल ढासळल्याचं देखील आता फडणवीसांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंवर मानसिक परिणाम झालाय असं फडणवीसांनी म्हणत त्यांना टोला लगावलाय, तर त्यांना मानसोपचार तज्ञांची गरज असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे। कांग्रेस को लगता है कि पश्चिमी भारत के लोग अरब के लोगों जैसे दिखते हैं। मैं जरा बाला साहब ठाकरे के नकली शिवसेना के जो उनके संतान है, जरा बाला साहब जी को याद करो। मैं नकली संतानों को पूछना चाहता हूं, बुजुर्ग नेता से भी पूछना चाहता हूं। इन्होंने कहा है कि पश्चिम भारत के लोग अरब नस्ल के अरबी लगते हैं। क्या महाराष्ट्र के लोगों को ये भाषा मंजूर है क्या? मोदी जी, तुम्ही माझ्याशी लढा, पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही। तुम्ही कोणी असाल, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। काय म्हणाले मोदी कि बाळासाहेबांच्या नकली संतान को मैं पूछ रहा हूं। मैं नकली? अरे बेअकली, बेअकली माणूस आहे हा। माझा अपमान नाही, माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे, माझ्या वडिलांचा, माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे। मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करूच शकत नाही। त्यांनी वारंवार सांगितलं आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच आहेत। पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल ढळला आहे, त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे। मला असं वाटतं की तात्काळ त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे। माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या बाबतीत हे अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व मासाहेब मीनाताई ठाकरे एक मांगल्य मूर्ती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही, या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पूजतो। त्यांना तुम्ही नकली म्हणता, ही तुमची हिम्मत? आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात, तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।